नाशिकमध्ये गोदामाईने घेतले रौद्ररूप, दुतोंड्या मारुती थेट पाण्याखाली. हर हर महादेव मंडळी, मी किशोरदा तुमचे मनपूर्वक स्वागत करतो. आजची सकाळ नेहमीपेक्षा जरा वेगळी होती. सर्वात आधी कपालेश्वर महादेवाच्या चरणी नतमस्तक झालो आणि दर्शन घेऊन थेट निघालो आपल्या गोदामाईच्या तीरावर. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा पूर आला असून ऐतिहासिक रामकुंड परिसरातील प्रसिद्ध दुतोंड्या मारुती ची मूर्ती पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. पातळी मोजण्यासाठी या मारुतीचा मुख्यतः वापर केला जातो. एवढंच नाही तर पुराचं पाणी थेट कपालेश्वराच्या पहिल्या पायरीपर्यंत येऊन पोहोचलं होतं. निसर्गाचं हे अथांग रूप बघून मन जरा थक्क होतं, पण सोबतच एकच प्रार्थना ओठावर येते, हे गोदामाई सर्वांचं रक्षण कर. नदीकाठी राहणाऱ्या सर्व नाशिककरांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, सुरक्षित राहा. आजचा हा छोटासा अपडेट कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.